नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवनीतमधील स्वाध्याय 10.1 पहिला प्रश्न, आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला आणि आदिती व अथर्व यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे. आर्यनचं वय दिलेलं आहे, दोन गुणोत्तर आहेत आणि त्यापैकी आर्यनचं वय आपल्याला दिलेलं आहे आणि अथर्वचं वय काढायचं आहे. अथर्वचं वय किती आहे? आर्यन आणि आदिती, आर्यन आणि आदिती हे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे. हे गुणोत्तर किती आहे? 4:5 आहे, बरोबर आहे. आणि दुसरा गुणोत्तर काय दिलेला आहे? आदिती व अथर्व, आदिती आणि अथर्व हे गुणोत्तर दिलेलं आहे 3:2. त्यापैकी आपल्याला आर्यनचं वय दिलेलं आहे. आर्यनचं वय 24 आहे. तिघापैकी एकाचं वय आपल्याला दिलेलं आहे. आर्यनचं वय किती आहे? 24 आहे, बरोबर आहे. येथे जर आपण 24 लिहिले तर 4च्या 6 पट हे आहेत. 4 सक 24, बरोबर आहे. मग 5 सक किती होईल? 30 होईल. 4 सक 24, 5 सक 30, म्हणजे येथे आदितीचं वय किती असेल? 30 वर्ष, बरोबर आहे. आता हे आदितीचं वय आपण येथे पुट करणार. आदितीचं वय किती आहे? 30, म्हणजे 30 आणि येथे काय आहे? अथर्व. हेच वय आपल्याला काढायचं आहे. अथर्वचं वय किती आहे? 3च्या 10 पट आहेत 30, तर 2च्या 10 पट 20 होतील, बरोबर आहे. 3ला 30 तर 2ला 20, याप्रमाणे 3च्या 10 पट, 3च्या 10 पट आहे, तर मग 2च्या 10 पट 20, याप्रमाणे. 4च्या 6 पट आहेत हे 24, 4च्या 6 पट 24, तर 5च्या 6 पट म्हणजे हा गुणाकार 5 सक 30, याप्रमाणे. म्हणजे अथर्वचं वय किती आहे? 20 वर्ष. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. येथे तिरपा गुणाकार करूनही करता येईल किंवा असंही करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन, दुसरा प्रश्न, गुलाबाच्या 10 रोपांची किंमत ₹700 आहे, तर अशा 25 रोपांची किंमत किती? गुलाबाची रोपे आहेत, गुलाबाची रोपे, बरोबर आहे. आणि इकडे काय आहे? किंमत आहे, गुलाबांची किंमत. याप्रमाणे आपलं गुणोत्तर आहे, बरोबर आहे. रोपे किती आहेत? 10 रोपे आहेत, तर त्याची किंमत किती आहे? ₹700 आहे. आणि रोपे आपल्याला 25 पाहिजेत, तर त्याची किंमत किती असेल? ही किंमत काढायची आपल्याला, बरोबर आहे. ही किंमत काढायची आहे. 10च्या 70 पट आहेत 700, बरोबर आहे. 10च्या 70 पट आहेत, मग 25च्या 70 पट म्हणजे काय होईल? 25 गुणिले 70, 25 7 175 म्हणजे 0, ₹1750, बरोबर आहे. 10 रोपांची किंमत किती आहे? 700, म्हणजे एक रोप केवढ्याचं आहे? आपण 10ने भाग देणार, म्हणजे हे उत्तर किती येईल? 70, म्हणजे एक रोप 70 रुपयाला आहे, बरोबर आहे. एका रोपाची किंमत आहे ₹70. मग 25 रोपांची किती होईल? 25 गुणिले 70, याप्रमाणे. असंही करता येईल किंवा गुणोत्तरमध्ये असंही लिहिता येईल. इकडे रोपे, रोपाचं गुणोत्तर आणि इकडे किमतीचं गुणोत्तर. हे 10 रोपे आणि 25 रोपे. 10 रोपेसाठी ₹700, तर 25 रोपेसाठी किती रुपये? येथे तिरपा गुणाकारही करता येईल किंवा असं तुलनाही करता येईल आपल्याला. 10च्या एवढ्या पट आहेत, तर 25च्या तेवढ्या पट किती असेल? याप्रमाणे. ₹1750. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा प्रश्न, एचा 2/5 भाग व बीचा 3/4 भाग समान असल्यास एचे बीशी गुणोत्तर किती? एचा म्हणजे काय? गुणाकार, व बीचा म्हणजे येथे गुणाकार आहे. एचा म्हणजे ए गुणिले 2/5 आणि बीचा हे समान आहे म्हणजे इक्वल आहे, बरोबर आहे. समान म्हणजे इक्वल आहे, हे इक्वल आहे. बीचा म्हणजे गुणाकार 3/4, याप्रमाणे. तर आपल्याला काय पाहिजे? ए आणि बीचा रेशो पाहिजे. A:B ही व्हॅल्यू किती आहे? याप्रमाणे. आधी ए आहे, एचे बीशी म्हणजे A:B, याप्रमाणे. एचे बीशी म्हणजे आधी ए येणार आहे, नंतर बी. ए
जसे बी म्हणजे A:B हा रेशो किती आहे यापैकी, हे सॉल्व करू आपण. आपल्याला A:B म्हणजेच काय, याला आपण असंही लिहू शकतो A/B, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करणार, बी इकडे आणू आपण. हा इथे गुणाकारामध्ये आहे, इकडे भागाकारामध्ये येईल, बरोबर आहे. तर हे इकडे 3/4 आहेत, इकडे गुणाकारामध्ये म्हणजे छेदामध्ये 5 आहेत, इकडे गुणाकारामध्ये येतील परंतु अंशामध्ये येतील. इकडे अंशामध्ये 2 आहेत, इकडे छेदामध्ये येतील. याप्रमाणे 5 वरचा वरचा गुणाकार आणि खालचा खालचा गुणाकार, 4 2 8 A/B. म्हणजेच याला आपण असं लिहू शकतो A/B म्हणजे काय, A:B 15:8 याप्रमाणे. रेशो किती असायला पाहिजे, 15:8. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चौथा प्रश्न. x+3, x-9 आणि x-3 या 3 संख्या प्रमाणात असतील तर xची किंमत किती. पहा, या 3 संख्या आहेत, ही एक संख्या, ही एक संख्या आणि ही एक संख्या. या 3 संख्या प्रमाणामध्ये आहेत. या 3 संख्या प्रमाणात आहेत म्हणजे काय, सपोज A, B आणि C या 3 संख्या आहेत आणि प्रमाणामध्ये आहेत. मग याचा अर्थ काय होतो, A/B हा रेशो इक्वल आहे आणि हा रेशो म्हणजे B/C. म्हणजे मधली जी संख्या आहे, जर आपण इथे तिरपा गुणाकार केला तर काय होईल, Bचा वर्ग होईल आणि A/C होईल, बरोबर आहे. म्हणजेच काय, 3 संख्या प्रमाणात असतील तर मधल्या संख्येचा वर्ग हा बरोबर असतो या 2 संख्येचा गुणाकार. या 2 संख्येचा गुणाकार म्हणजे काय, मधल्या संख्येचा वर्ग. याप्रमाणे पहा, येथे 3 संख्या प्रमाणात आहेत म्हणजे मधली संख्या ही आहे, बरोबर आहे. हिचा वर्ग x-9, हिचा वर्ग हा इक्वल असणार आहे पहिली संख्या आणि शेवटची संख्या म्हणजे x+3 यांचा गुणाकार. ही एक संख्या आणि दुसरी संख्या x-3. यावरून xची किंमत काढता येईल आपल्याला. हे सॉल्व करू आपण. पहा, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता हे सॉल्व करू आपण. हा विस्तार कसा होईल, एक्सपान्शन, एक्सचा वर्ग -18x होतील आणि +81, बरोबर आहे. A-B कंसाचा वर्ग ते सूत्र आपण येथे वापरलेलं आहे. त्याप्रमाणे हा गुणाकार करायचा आपल्याला. आधी काय करणार, एक्सने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार म्हणजे x-3, बरोबर आहे. नंतर या +3ने पुन्हा हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार x-3. पहा, हे काय होईल, एक्सचा वर्ग होईल. एक्सने गुणाकार करू या कंसाला, एक्सचा वर्ग -3x. आता 3ने गुणाकार करू या कंसाला. पहा, एक्सने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आणि 3ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे 3x होतील -9 होतील, बरोबर आहे. इकडे काय आहे, एक्सचा वर्ग -18x आणि +81. आता पहा, हे +3x आणि -3x कॅन्सल होतील. इकडे काय राहील, एक्सचा वर्ग -18x आहेत आणि +81. इकडे काय आहे, एक्सचा वर्ग हे कॅन्सल झालेलं आहे, इकडे राहतील -9. पहा, दोन्ही साईडला एक्सचा वर्ग आहे. दोन्ही साईडला सारख्या टर्म असेल तर आपण कॅन्सल करू शकतो कारण समीकरण आहे, बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे, एक्सची किंमत काढायची, बरोबर आहे. म्हणजे या साईडला आपण -18x राहू देऊ. इकडे -9 आहेत, हे 81 या साईडला पास करू, -81 होतील, बरोबर आहे. म्हणजे 81 आणि 9 दोघांची बेरीज होईल 90 होईल म्हणजे -90, बरोबर आहे. म्हणजे -18x हे इक्वल आहेत -90ला. दोन्ही साईडला निगेटिव्ह आहे, हे कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे x इक्वल टू काय होईल, हे 90 हे 18 भागाकारामध्ये येतील. 90/18 म्हणजे किती, 5. 18×5 = 90, बरोबर आहे. एक्सची किंमत किती असायला पाहिजे, 5. एक्स ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. +5 -5 नाही, +5 ऑप्शन आहे. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाचवा प्रश्न. 3 संख्यांचे गुणोत्तर याप्रमाणे आहे, 3:4:5. त्यांच्या वर्गांची बेरीज आपल्याला दिलेली आहे.
ज्या 3 संख्या आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज 450 आहे, तर त्या संख्या कोणत्या? 3 संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे, बरोबर आहे. येथे आपल्याला काय करायचं आहे, यांचा कॉमन मल्टिपल आपण x घेऊ. म्हणजे पहिली संख्या 3x, दुसरी संख्या काय असेल 4x, आणि तिसरी संख्या असेल पहिली संख्या, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या सपोज 5x आहे. ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या आणि ही तिसरी संख्या. याप्रमाणे 3 संख्या आहेत, त्यांच्या वर्गांची बेरीज. आता यात 3 संख्या आहेत, बरोबर आहे. पहिली, दुसरी आणि तिसरी. वर्गाची बेरीज एवढी आहे 450. म्हणजे 3x या संख्येचा वर्ग करू आपण, 4x याचाही वर्ग आणि 5x याचाही वर्ग. ही बेरीज किती आहे 450, बरोबर आहे. 3चा वर्ग 9, 9x वर्ग. xलाही वर्ग होईल, 3लाही वर्ग होईल, कारण गुणाकार आहे ते. 4चा वर्ग 16xचा वर्ग, येथे अधिक आणि अधिक 25xचा वर्ग, बरोबर किती आहे 450. हे किती होतील 16, 9, 25, 25 आणि 25 50, 50xचा वर्ग. सर्व बेरीज किती होईल 50xचा वर्ग. सर्व x वर्गांची बेरीज केली आपण, 9, 16 आणि 25 म्हणजे 50. हे आहे 450. यावरून xचा वर्ग म्हणजे काय होईल, 50 इकडे भागाकारामध्ये येतील, 5 9 45, बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय मिळेल आपल्याला 9 मिळेल. 450 भागिले 50 म्हणजे 9 मिळेल. म्हणजे x म्हणजे 3. xचा वर्ग म्हणजे 9, म्हणजे xची किंमत किती पाहिजे 3 पाहिजे, बरोबर आहे. आपण वर्गमूळ घेतलं, xची किंमत 3 आलेली आहे. पहिली संख्या 3x आहे, बरोबर आहे. पहिली संख्या काय असेल 3x, xची किंमत किती आहे 3, म्हणजे पहिली संख्या आपली काय मिळेल 9, बरोबर आहे. ही पहिली संख्या. दुसरी संख्या काय आहे 4x, 4x म्हणजे 3 आलेली आहे किंमत, 4 त्रिक 12. ही दुसरी संख्या. आणि तिसरी संख्या 5x, x म्हणजे 3, म्हणजे 5 गुणिले 3, 5 त्रिक 15. याप्रमाणे 9 12 15, 9 12 15. ऑप्शन हा आपला बरोबर आहे. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. ऑप्शनवरूनही तुम्हाला उत्तर काढता येईल. 6चा वर्ग 36 होईल, 8चा वर्ग 64 होईल आणि 10चा वर्ग. सपोज या 3 संख्या आहेत, तर 10चा वर्ग 100 होईल. ही बेरीज 450 येईल का, खूप कमी येईल, बरोबर आहे. म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. हा तर येईल, बरोबर आहे. 144, 12चा वर्ग 9चा वर्ग 81 होईल आणि 15चा वर्ग 225. ही बेरीज किती होईल 450 होईल. पहा, कारण या संख्यांचा वर्ग केला आपण, सर्वांची बेरीज 450, म्हणजे ऑप्शन हा असायला पाहिजे. हा ऑप्शन येणार नाही आणि हा पण येणार नाही. एवढं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा तुम्हाला ऑप्शनमधूनही उत्तर निवडता येईल. कोणत्या 3 संख्यांच्या वर्गांची बेरीज 450 येते, येथे तुम्ही चेक करू शकता, त्यावरून आन्सर काढता येईल. नेक्स्ट क्वेश्चन, 6वा प्रश्न. विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे, सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. पहा, येथे विजया, संजना आणि सुनीता या तिघीजणी आहेत. विजया, नंतर आहे संजना आणि नंतर आहे सुनीता. विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. संजनापेक्षा म्हणजे आपण संजनाचं वय किती घेऊ x, म्हणजे विजयाचं वय किती होईल x + 15, बरोबर आहे. म्हणजे संजनाच्या वयापेक्षा 15 वर्षांनी विजया मोठी आहे. याप्रमाणे सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. पहा, सुनीता संजनापेक्षा, संजनाचं वय किती आहे x, त्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. म्हणजे संजनाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी लहान, लहान म्हणून वजा, आणि मोठी आहे म्हणजे प्लस करणार आपण. विजयाचे वय, आता विजयाचं वय हे एवढं आहे, बरोबर आहे. सुनीताचं वय एवढं आहे, एवढ्या पट आहे. म्हणजे विजयाचं वय, पहा विजयाचं वय किती आहे x + 15, म्हणजे x + 15. विजयाचं वय सुनीताच्या वयाच्या, सुनीताचं वय एवढं आहे x - 15. किती पट आहे 9/5 पट, म्हणजे याला गुणाकार करणार आपण. पट आहे म्हणजे गुणाकार करणार. 9/5ने
सुनीताच्या वयाला आपण इथे वजा 5 आहे. सुनीताचं वय 9/5 पट संजनाचं वय, बरोबर आहे. याप्रमाणे आता हे सॉल्व करून आपल्याला संजनाचं विजयाच्या वयाशी गुणोत्तर काढायचं आहे. संजना आणि विजय म्हणजे आपल्याला रेशो कोणता काढायचा आहे? संजनाचं वय आणि विजयाचं वय हा रेशो आपल्याला काढायचा आहे. हे सॉल्व करू. इकडे 5 इकडे आणू आपण, म्हणजे काय होईल? गुणाकारामध्ये येतील, बरोबर आहे. 5x होतील आणि हे 5 15 75 होतील. तुम्हाला समीकरण सोडवता येईल. हे 15×5 75 होतील. इकडे 9x होतील, पुन्हा 9ने गुणाकार करू आणि 9×5 45 होतील, बरोबर आहे. हे 5x इकडे आणले आपण, तिकडे 4x होतील आणि हे 45 इकडे प्लसमध्ये येतील, बरोबर आहे. म्हणजे 4x तर 75 आणि 45 किती होतील? 10 चाल 1 7 आणि 4 11 आणि 1 12 120. म्हणजे इकडे 120 राहील. म्हणजे x 4ने भाग देऊ आपण, 4 त्रिक 12. एक्सची किंमत किती मिळेल आपल्याला? 30 मिळणार आहे. x = 30. एक्सची किंमत 30 आहे. आपल्याला काय पाहिजे? संजनाचं वय. संजनाचं वय किती आहे? x म्हणजे हे 30 आहे, बरोबर आहे. आणि विजयाचं वय पाहिजे. विजयाचं वय किती होईल? 30 + 15 म्हणजे हे 45 होईल. हे 45 होईल, बरोबर आहे. संजनाचं वय 30 आहे, विजयाचं वय 45 आहे. म्हणजे रेशो कसा येत आहे? गुणोत्तर याप्रमाणे मिळत आहे, बरोबर आहे. संक्षिप्त रूप देऊ आपण दोन्ही नंबरला 30/45. याचा अर्थ काय होतो? 30/45, बरोबर आहे. दोन्ही नंबरला 15ने भाग देऊ. संक्षिप्त रूप करायचं आपल्याला. 15 × 2 = 30, 15 त्रिक 45. म्हणजे हाच रेशो म्हणजे काय? 2:3. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. हे आपण संजनाचं वय घेतलेलं आहे x, बरोबर आहे. हे विजयाचं वय आहे, हे संजनाचं वय आहे आणि हे सुनीताचं वय आहे. नंतर विजयाचं वय किती आहे? म्हणजे विजयाचं वय म्हणजे हे याला इक्वल दाखवलेलं आहे सुनीताच्या वयाच्या. सुनीताचं वय हे आहे, एवढ्या पटीमध्ये आहे, म्हणून त्याने गुणाकार केलेला आहे आपण आणि एक्सची किंमत काढली. एक्सची किंमत काढली म्हणजे आपल्याला संजनाचं वय मिळालेलं आहे, बरोबर आहे. विजयाचं वय म्हणजे याच्यामध्ये आपण हे एक्सची किंमत 30 आणि येथे 15 प्लस केले म्हणजे विजयाचं वय 45. याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन. 7वा प्रश्न. 2 लिटर व 500 मिली या राशीपैकी दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी गुणोत्तर किती? दुसऱ्या राशीचे म्हणजे याचे याबरोबर गुणोत्तर किती ते आपल्याला विचारलेलं आहे. याचे याबरोबर नाही, या राशीचं म्हणजे दुसऱ्या राशीचं पहिल्या राशीशी गुणोत्तर. ही पहिली राशी आणि ही दुसरी राशी, बरोबर आहे. मग दुसऱ्या राशीचं म्हणजे 500 मिलीलिटर याचं आपल्याला गुणोत्तर पाहिजे 2 लिटर बरोबर. गुणोत्तर काढण्यासाठी एकाच एककामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. येथे मिली आहे, येथे लिटर आहे. आपण काय करू? लिटरला मिलीमध्ये रूपांतर करू. हे 500, हे 500 मिली, बरोबर आहे. 2 लिटर म्हणजे काय? 2000 मिली, 2000 मिली होतील. हे 2 लिटर म्हणजे 2000 मिली आणि हे आहेत 500 मिली. एकाच एककामध्ये रूपांतर आपण आधी केलेलं आहे. कारण 1 लिटर 1 लिटर म्हणजे किती? 1000 मिलीलिटर. 1000 मिली हे लक्षात राहू द्या. येथे 2 लिटर आहे म्हणजे काय? 2000 मिली. याप्रमाणे एकाच एककामध्ये रूपांतर झाल्यामुळे गुणोत्तराला एकक येत नसते, बरोबर आहे. म्हणजे आता हे काय होतील? हे 0 हे 0 कॅन्सल झाले. 5/20 याला संक्षिप्त रूप देऊ आपण. 5ने भाग देऊ. 5 × 5 5 × 20. 1/4 म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो 1:4. याप्रमाणे याला आपल्याला असं लिहिता येते. रेशो किती आहे? 1:4. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीचे गुणोत्तर काय होईल? पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी म्हणजे 2000 वर जातील, 2 लिटर म्हणजे, आणि 500 खाली येतील, बरोबर आहे. म्हणजे हे काय होईल? 5 × 5 5 × 20 4:1 होईल. पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीचे गुणोत्तर 4:1. परंतु आपल्याला विचारलेलं काय आहे? दुसऱ्या राशीचं पहिल्या राशीशी.
त्यामुळे 500 वर आहेत आणि 2000 खाली आहेत. याप्रमाणे म्हणजे 2 लिटर खाली आहेत. हे असं कॅन्सल होणार नाही कारण एकक सारखं नाही आहे. आपण सारखं एकक करून कॅन्सल केलेलं आहे. म्हणजे फक्त गुणोत्तर आपल्याला मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन 8वा प्रश्न 24 मिनिटांचे 72 सेकंदाशी गुणोत्तर किती? 24 मिनिट आपल्याला एकाच एककामध्ये रूपांतर करायचं आहे. 24 मिनिट आहे त्याचं गुणोत्तर घ्यायचं आहे आपल्याला 72 सेकंद बरोबर. 72 सेकंद. येथे मिनिट आहे, येथे सेकंद आहे. मिनिटला आपण सेकंदमध्ये रूपांतर करू शकतो बरोबर आहे. म्हणजे हे 24 मिनिटाला सेकंदमध्ये करायचं असेल तर आपल्याला 60ने गुणाकार करावा लागेल आणि हे 72 सेकंद आहेत. आता हे सर्व सेकंद होतील आणि हे सर्व सेकंद आहेत बरोबर आहे. सेकंद सेकंद कॅन्सल होईल म्हणजे आता गुणोत्तर मिळेल आपल्याला कारण एकाच युनिटमध्ये आपण रूपांतर केलेलं आहे. 24 एक 24, 24 त्रिक 72 बरोबर आहे. पुन्हा 3ने भाग देऊ. 3 एक 3, 3 दोन्ही 6 म्हणजे 20. वर 20 राहील, खाली काहीच नाही म्हणजे 1 आहे बरोबर आहे. म्हणजे गुणोत्तर कसं लिहिणार आपण? 20 जसे 1 20:1 याप्रमाणे. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 9वा प्रश्न पहिल्या प्रश्नाप्रमाणेच आहे. पहिल्या प्रश्नामध्ये आपण वय पाहिलेलं आहे. येथे पगार आहे. अ व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर. अ आणि ब यांच्या पगाराचं गुणोत्तर म्हणजे हा रेशो आपल्याला किती दिलेला आहे? 3:4 3/4 बरोबर आहे. अ व क नंतर अ आणि क यांच्या पगाराचं गुणोत्तर किती आहे? अचा पगार आणि कचा पगार 1/2 1:2 म्हणजे आपण असं लिहिणार बरोबर आहे. त्यापैकी आपल्याला बला 32,000 पगार आहे म्हणजे हा पगार आपल्याला दिलेला आहे 32,000 म्हणजे अ भागिले 32,000 बचा पगार दिलेला आहे बरोबर आहे 3/4. यावरून आपल्याला अचा पगार काढता येईल. येथे आपल्याला 3 क्वांटिटी माहिती आहे, फक्त एक क्वांटिटी माहिती नाही. तिरपा गुणाकार करू म्हणजे अचा पगार किती होईल? म्हणजे 32,000 गुणिले 3 आणि भागिले 4 याप्रमाणे तिरपा गुणाकार अची किंमत मिळेल आपल्याला. 4 एक 4 4 8 32 म्हणजे हे 8,000 होतील. 8,000 गुणिले 3 म्हणजे हे काय होईल? 24,000 म्हणजे अचा पगार किती आहे? 24,000. अचा पगार मिळाला आपल्याला बरोबर आहे. आता अचा पगार आपण इथं ठेवू. आपण ही जी अचा पगार जो मिळाला आपल्याला तो इथे आपण पुट करणार आहोत म्हणजे 24,000. अचा पगार आता माहिती आहे 24,000. कचा पगार काढू आपण आता. हे हा रेशो आहे 1/2. कचा पगार किती होईल? तिरपा गुणाकार. हा गुणाकार म्हणजे 24,000 गुणिले 2 म्हणजे 48,000 होईल बरोबर आहे. 48,000 भागिले 1 म्हणजे 48,000. कचा पगार मिळाला आपल्याला. अ ब क तीनही पगार माहिती आपल्याला. आपल्याला काय विचारलेलं आहे? अला क पेक्षा किती रुपये पगार कमी आहे? अचा पगार किती आहे? 24,000 आणि कचा पगार किती आहे? अचा पगार आहे 24,000 बरोबर आहे आणि कचा पगार आहे 48,000. मग अला क पेक्षा किती रुपये पगार कमी आहे? किती कमी आहे? 48,000 आणि 24,000 म्हणजे 24,000 कमी आहे बरोबर आहे. 48,000 मधून 24,000 वजा केले आपण तर 24,000. 24,000 पगार कमी आहे. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. यावरून आपल्याला अचा पगार मिळाला. अचा पगार आपण येथे ठेवला तर आपल्याला कचा पगार मिळाला बरोबर आहे. आता अ ब क तीनही पगार माहिती आहेत. जे विचारलं त्यावरून आपण उत्तर काढलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 राम व श्याम यांनी आपले भांडवल 2/3 वर्षांच्या मुदतीत म्हणजे मुदतीचं गुणोत्तर 2/3 आहे. त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर दिलेलं आहे 3/2. तर त्यांच्या भांडवलाचं गुणोत्तर काढायचं आहे. भांडवलांचे गुणोत्तर किती आहे? पहा येथे एक सूत्र लक्षात ठेवा तरच हे सोडवता येणार आहे. भांडवलांचे गुणोत्तर भांडवलाचे गुणोत्तर
गुणिले मुदतीचे गुणोत्तर, मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर, नफ्याचे गुणोत्तर. हे सूत्र माहिती असेल तरच हा प्रॉब्लेम सॉल्व करता येणार आहे. भांडवलाचे गुणोत्तर आणि मुदतीचे गुणोत्तर, त्या दोन गुणोत्तराचा आपल्याला गुणाकार घ्यायचा आहे, तर इक्वल आहे नफ्याचे गुणोत्तर. येथे आपल्याला राम व श्याम यांनी आपले भांडवल या मुदतीच, हे भांडवलाचं गुणोत्तर नाही आहे, हे आहे मुदतीचं गुणोत्तर 2:3. बरोबर आहे. आपल्याला भांडवलाचं गुणोत्तर फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे ही किंमत काढायची आपल्याला. मुदतीचे गुणोत्तर दिलेलं आहे, किती आहे? 2:3. नफ्याचे गुणोत्तर आहे, नफ्याचं गुणोत्तर किती आहे? 3:2. याप्रमाणे भांडवलाचे गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. फक्त आपण सूत्रामध्ये किमती टाकलेल्या आहेत. भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. बरोबर आहे. म्हणून भांडवलाचे गुणोत्तर बरोबर, हे इकडे पास करू आपण. इकडे 3/2 आहेत, हे 3 गुणाकारामध्ये वर येतील आणि हे 2 खाली येतील. बरोबर आहे. हे काय होईल? वरचा वरचा गुणाकार 9 आणि खालचा खालचा गुणाकार 4. यालाच आपण कसं लिहिणार? 9 जसे 4 याप्रमाणे. म्हणजे ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. 9:4. नेक्स्ट क्वेश्चन. 11वा प्रश्न. 2.7 डेकालिटरचे 45 डेसिलिटरशी गुणोत्तर किती? डेका, डेसी, किलो, हेक्टो, मिली हे जे रूपांतर आहेत ते कसे करायचे याविषयी आपला एक व्हिडिओ चॅनलवर आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही आधी पहा, म्हणजे तुम्हाला कोणत्याही एककाचं रूपांतर करता येईल. 2.7 आहे डेकालिटर. डेकालिटर याचं गुणोत्तर घ्यायचं आहे आपल्याला 45 डेसिलिटर. 45 डेसिलिटर एकाच एककामध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला. डेकाला डेसीमध्ये रूपांतर करू आपण. 2.7 डेकाचं डेसीमध्ये करायचं असेल तर 100ने गुणाकार करणार आपण. आणि हे 45. आता हे पण डेसिलिटर आहेत, डेसिलिटर, आणि हे पण डेसिलिटर आहेत, कारण 100ने गुणाकार केलेला आहे आपण. डेसिलिटर. गुणोत्तरामध्ये एकक सारखंच पाहिजे, म्हणजे आता एकक कॅन्सल होईल. बरोबर आहे. हा गुणाकार 270 येईल आणि हे 45. 45 × 45 कंप्लीट 6ने भाग जाईल. बरोबर आहे. 6/1 म्हणजेच आपण असं लिहू शकतो गुणोत्तरमध्ये 6:1. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. एक डेकालिटर, येथे आपण 1 डेकालिटर म्हणजे काय? 100 डेसिलिटर. डेसिलिटर हे सूत्र वापरलेलं आहे. 1 डेकालिटर म्हणजे 100 डेसिलिटर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12. एक रेल्वे तासी 160 किलोमीटर वेगाने 4.25 तासात काही अंतर जाते. रेल्वेचा वेग आहे 160 किलोमीटर, 4.25 तासात काही अंतर जाते. जर रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला, म्हणजे 1/4 पट कमी केला आपण रेल्वेचा वेग, तेवढ्याच वेळात म्हणजे 4.25 तासामध्ये ती रेल्वे किती अंतर जाणार आहे? रेल्वेचा वेग किती आहे? 160 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे. एका तासामध्ये एवढं अंतर जात आहे. तर 1/4 पट कमी केला वेग आपण, म्हणजे आपण 160 याला 1/4ने आपण गुणाकार करणार. तर हे काय होतील? 4×1 = 4, 4×4 = 16, म्हणजे 40 किलोमीटर स्पीड कमी होईल. बरोबर आहे.
पर आवर म्हणजे 160, त्यामधून 40 किलोमीटर मायनस होतील. वेग कमी केला म्हणजे 40 किलोमीटर वेग कमी होईल. म्हणजे हा वेग किती येणार आहे? 120 किलोमीटर पर आवर. आता 4.25 तास आहेत. 4.25 तास म्हणजे 4 तास आणि 15 मिनिटे. बरोबर आहे. 4.25 तास म्हणजे काय? 4 तास आणि 15 मिनिटे. एका तासामध्ये रेल्वे किती जाईल? 120. स्पीड कमी केल्यानंतर 120 किलोमीटर. बरोबर आहे. 4 तासामध्ये किती जाईल? 120 गुणिले 4. बरोबर आहे. परंतु 15 मिनिटात किती जाईल? 120 जात आहे 1 तासामध्ये, 1 तासात. बरोबर आहे. अर्ध्या तासामध्ये 60, अर्ध्या तासामध्ये 60 किलोमीटर जाईल. 30 15 मिनिटात, 15 मिनिट. 1 तासामध्ये 120 किलोमीटर, अर्ध्या तासामध्ये 60, तर 15 मिनिटामध्ये 30 किलोमीटर जाईल. बरोबर आहे. 4 तासामध्ये 120 गुणिले 4 आणि 15 मिनिटासाठी आपण काय केलेलं आहे? 120 1 तासामध्ये म्हणजे 15 मिनिटामध्ये 30 किलोमीटर. येथे 30 किलोमीटर. हे किती होतील? 480 हे किलोमीटरमध्ये आहेत, किलोमीटर आणि प्लस हे 30 किलोमीटर म्हणजे काय होईल? 510 किलोमीटर. रेल्वेचा हा वेग आहे. जर आपण एवढा वेग कमी केला, 1/4 पट कमी केला, तर ती रेल्वे 1 तासामध्ये 120 जाईल. बरोबर आहे. 160मधून हा वेग कमी होईल म्हणजे 40. म्हणजे रेल्वेचा वेग 120 किलोमीटर पर आवर होणार आहे. मग 4 तासामध्ये 120 गुणिले 4, 15 मिनिटासाठी एका तासात एवढे, तर 15 मिनिटात 30 किलोमीटर. ही बेरीज 510 किलोमीटर. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 13वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या संख्यांचा गट प्रमाणामध्ये आहे? येथे 4 संख्या आहेत. 3 जर संख्या असतील प्रमाणामध्ये ए बी सी आणि ह्या 3 संख्या प्रमाणामध्ये असतील, तर येथे बीचा वर्ग म्हणजे काय होत आहे? ए आणि सीचा गुणाकार. बरोबर आहे. किंवा 3 प्रमाणात संख्या असतील तर ए अपॉन बी हे इक्वल असते बी अपॉन सीला. म्हणजेच काय? तिरपा गुणाकार केल्यानंतर बीचा वर्ग बरोबर ए सी. 3 संख्या प्रमाणामध्ये असतील तर हे सूत्र लक्षात ठेवा. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. 3 संख्या प्रमाणामध्ये असतील तर असं लिहू शकतो आपण, ए अपॉन बी हा रेशो इक्वल आहे बी अपॉन सी. येथे 3च संख्या आहे म्हणजे बी आपण 2 वेळेस घेणार आहोत. तिरपा गुणाकार केल्यानंतर आपल्याला हे सूत्र मिळेल. जर 4 संख्या प्रमाणामध्ये असतील ए बी सी आणि डी, तर हा रेशो ए अपॉन बी इक्वल असतो हा रेशो सी अपॉन डी. येथे एक संख्या कमी आहे म्हणून बीचा वर्ग झालेला आहे, परंतु येथे 4 संख्या आहेत. हा रेशो इक्वल आहे हा रेशो. म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो, येथे तिरपा गुणाकार केला तर काय होईल? ए गुणिले डी इक्वल आहे बी गुणिले सी. म्हणजे 4 संख्या प्रमाणामध्ये असतील तर आपण असं लिहू शकतो, ए डी आणि बी सी. ए डी म्हणजे शेवटच्या 2. बरोबर आहे. आणि बी सी म्हणजे यामधल्या 2. हा गुणाकार इक्वल पाहिजे. ए डी सपोज ही ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे. म्हणजे हा गुणाकार या गुणाकाराला इक्वल पाहिजे. हे किती होतील? 100 होतील. आणि हे किती होतील? 10 गुणिले 15 म्हणजे 150. म्हणजे हे इक्वल येणार नाही. बरोबर आहे. म्हणजे या 4 संख्या प्रमाणामध्ये नाहीत. हा गुणाकार इक्वल पाहिजे. पहिली संख्या शेवटची संख्या, तर या दोघांचा गुणाकार हा इक्वल पाहिजे. हे 500 होतील आणि हे 400 होतील. म्हणजे हा पण पर्याय येणार नाही. हे 100 होतील आणि हे पण 100 होतील. 10 गुणिले 10 100 आणि 5 गुणिले 20 100. म्हणजे पर्याय हा बरोबर आहे. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. हे किती होतील? 500 होतील. बरोबर आहे. परंतु हे 600 होतील. म्हणजे हा पण पर्याय येणार नाही. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. खूप चांगला प्रश्न आहे हा, लक्षात राहू द्या. म्हणजे येथे ए डी हा गुणाकार इक्वल नाही बी सीला. बरोबर आहे. ए डी नॉट इक्वल टू बी सी म्हणजे प्रमाणामध्ये नाहीत. येथे ए डी नॉट इक्वल टू बी सी हे पण प्रमाणामध्ये नाही आहे. सपोज ही ए संख्या, बी सी आणि ही डी. येथे ए डी आणि बी सी इक्वल आहे. बरोबर आहे. हा गुणाकार इक्वल आहे हा गुणाकार. म्हणजे ही कंडिशन येथे सॅटिस्फाय होत आहे. म्हणजे या 4 संख्या प्रमाणामध्ये आहेत. येथे पण ए डी नॉट इक्वल बी सी. नेक्स्ट क्वेश्चन.
14वा प्रश्न, 4 संख्या प्रमाणात आहेत, त्यांची अंत्यपदे 2 आणि 54 आहेत. पहा, 4 संख्या प्रमाणामध्ये आहेत, ए, बी, सी आणि डी. सपोज या प्रमाणामध्ये आहेत. अंत्यपदे म्हणजे पहिलं पद आणि शेवटचं पद. ही संख्या 2 आहे आणि ही संख्या किती आहे? 54 आहे. तर बी आणि सी हे मध्यमपदे आहेत, ते आपल्याला शोधायचे आहेत. मध्यमपदापैकी एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे. मध्यमपदापैकी एक पद, सपोज हे पद x आहे, तर हे पद किती आहे? त्याच्या तिप्पट आहे, म्हणजे 3x आहे. याप्रमाणे या 4 संख्या प्रमाणामध्ये आहेत, म्हणजे आपण असं लिहू शकतो a/b इक्वल आहे c/d. बरोबर आहे. एची किंमत 2 आहे, बीची किंमत म्हणजे x घेऊ आपण, आणि ही तिप्पट आहे म्हणजे 3x, आणि ही आहे 54. यावरून आपल्याला xची किंमत काढता येईल. x म्हणजे ही संख्या मिळेल, नंतर आपण त्याची तिप्पट करणार. हा तिरपा गुणाकार 3x वर्ग होईल, आणि 54 गुणिले 2 म्हणजे 108. बरोबर आहे. म्हणजे x वर्ग इक्वल काय होईल? 108 भागिले 3 म्हणजे x वर्ग. 108ला 3ने भाग दिला तर 36 मिळेल आपल्याला. म्हणजे xची किंमत किती मिळेल? 6. बरोबर आहे. वर्गमूळ घेतल्यानंतर xची किंमत 6 मिळेल. मग दुसरी संख्या ही x म्हणजे किती आहे? 6 आहे. बरोबर आहे. याच्यात तिप्पट, 6च्या तिप्पट 18, म्हणजे ही संख्या 6 असेल आणि ही 18 असेल. बरोबर आहे. आणि दुसरी संख्या 3x म्हणजे 3 गुणिले xची किंमत 6 म्हणजे 18. म्हणजे दुसरी संख्या किती आहे? 18. एक आहे 6 आणि एक आहे 18. 6 आणि 18 ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. अंत्यपदे म्हणजे काय? शेवटचं पद. हे एक पद आणि हे एक पद. मध्यमपदे म्हणजे हे 2 मध्यमपदं आहेत आणि हे अंत्यपदे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, 15वा प्रश्न, एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे आणि कथील हे प्रमाण एवढं आहे, या प्रमाणात आहे, तितक्याच वजनाच्या दुसऱ्या धातूच्या गोळ्यात तांबे आणि जस्त यांचे प्रमाण हे आहे. एक गोळा आहे, यामध्ये तांबे आणि कथील आहे. तांबे आणि कथील येथे प्रमाण आहे. आपण काय करू? हे 86x आहे आणि हे 14x आहे. म्हणजे 86x आणि 14x हे होतील 100x. बरोबर आहे. म्हणजे याचं वजन किती आहे? आणि तेवढंच वजन या पण गोळ्याचं आहे. हे पण 100x होईल. तांबे आणि जस्त आहे याच्यात. यामध्ये तांबे आहे आणि जस्त आहे. तांबे किती आहे? 58, म्हणजे 58x घेऊ आपण, आणि हे 42x. बरोबर आहे. हे प्रमाण आहे यांचं याप्रमाणे. तर ही पण बेरीज किती होईल? म्हणजे वजन दोघांचं सारखं आहे, म्हणजे 58x आणि 42x हे वजन होईल 100x. बरोबर आहे. हे वितळून यापासून एक मोठा गोळा तयार केला तर वजन किती होईल? हे 100x, हे 100x, म्हणजे वजन 200x होईल. बरोबर आहे. यामध्ये तांबे असेल, कथील असेल आणि जस्त असेल, कारण 3 धातू आहेत. वितळून यापासून एकच गोळा तयार केला, म्हणजे तांबे असेल, यामध्ये जस्त असेल आणि कथील पण असणार आहे. बरोबर आहे. हे सर्व प्रमाण काय असेल? तांबे, कथील आणि जस्त हे प्रमाणामध्ये आहेत. आपण यांचा कॉमन मल्टिपल x घेणार आहोत. तांबे किती होईल? 86 आणि हे 58. पहा, 86 आणि 58 144. म्हणजे तांबे किती आहे? 144x. बरोबर आहे. तांब्याचं वजन. जस्त किती आहे? 42. इकडे नाही आहे, म्हणजे जस्त आहे 42x. आणि कथील किती होईल? कथील 14x. बरोबर आहे. म्हणजे हे वजन किती होईल? 144x प्लस 42x आणि प्लस 14x हे होतील 200x. हे 100x, हे 100x, म्हणजे 200x. बरोबर आहे. तांबे 2 वेळेस आहे, येथे एकदाच येणार आहे. दोघांची बेरीज केली आपण. आता कथील व जस्त यांचे प्रमाण किती? या गोळ्यामध्ये कथील आणि जस्त. पहा, जस्त किती आहे? 42 आणि कथील किती आहे? 14. कथील आणि जस्त. कथील आहे 14 आणि हे आहे 42. हा रेशो, हे गुणोत्तर काय होईल? 14 × 1 = 14, 14 × 3 = 42.
म्हणजे 1/3 म्हणजे काय, एकास 3. एकास 3. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. पहा इथेच लक्षात येते आपल्या कथील आणि जस्त. कथील किती आहे, 14 आहे बरोबर आहे, आणि जस्त आहे 42. हा रेशो 14 आणि 42, 14 42 म्हणजे काय, एकास 3. 14 1 14, 14 3 42 याप्रमाणे. हे समजण्यासाठी आपण केलेलं आहे, परंतु येथेच लक्षात येते आपल्या 14 आणि 42चा रेशो. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.